येत्या 21 दिवसात आपल्यावर सुद्धा कृपादृष्टी होईल। त्यासाठी प्रथम मन शुद्ध व निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करा। मनातील अहंकार काढा व व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। आपल्यावर सुद्धा अशीच अखंड कृपा राहावी यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका, चॅनल सबस्क्राईब करा व कॉमेंटमध्ये जय गजानन लिहा। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4 आपल्या सर्वांप्रती हा अध्याय लाभप्रद ठरो ही श्री गजानन चरणी प्रार्थना। श्री गणेशाय नमः। हे सर्व साक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिश एक तत्वा हा खास तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो। तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची माने रमती तैसा तो तुझ पाहता अनन्य भावे पाहता तू पावसी आपल्या भक्ता माता नदरे निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझ्या जाणले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हारा। बंकटलालाच्या घरात असता स्वामी समर्थ प्रकारे कथित आला घडून वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षर तृतीयाच्या दिवशी पित्रार्थ उदक कुंभासी देती साध्य करून या अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकात विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानती हा। त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुक केलेला करावया बालका मनती गजानन चिलम द्यावी धरून तंबाखूची मस्कारण विस्तवरी ठेवून या। सकाळपासून यायचाच बसलो चिलिंबमुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलिंब मुलांनो ऐशी आज्ञा ऐकता भली पोरे अवघ्या नंदली चिलम भरू लागली तंबाखू आत घालून या। विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता बुधो पोरे चित्ती विचार करती आपापसात व निश्चिती कशी करावी अशी युक्ती विस्तो पाहिजे चिलमिला मुले पाहुणे चिंता दुर्बंकट करी मधुरोत्तर अरे जानकीराम सोनारा आहे विटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवाचे मागून घ्यावे दुकानात ते चालण्याबरोबर विस्तव लागतो आधी त्या आधी भेटते बागे सरी त्याच्यापुढे दुकानदार ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकीरामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थाच्या चिलमीच जानकीराम रागावला लेकराशी बोलता झाला अक्षयतृतीच्या सणाला न देणं कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर नको करू हा विचार विस्तव पाहिजे समर्थाला। महाराज श्री गजानन देवाचेही देवदार त्यांच्या चिन्मिकारानं विस्तव हा जात असे साधुपती काही देतात येथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगता मा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून कैसे साचा सुन हेन कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलम घेऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारीने ऐकले अद्भुत भाषण केले त्याचे ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्यराशी चिलिम बहादरासी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न गावात हिंडतो वेड्या परी चाळी करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला एका वेळा पिशाला मी साधू मानला नाही मुळी तयार बंकटलाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयांची चिलमिसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वाचे कान करी विस्तवाचे निर्माण साधू नाद जालंधर पित होते चिलिम फार परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते जा उभे न राहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत तुमच्या त्या पिशाची पोरे विनमुख परत आली महाराजाशी निवेदली हकीकत ते का जी का झाली सोनाराचे दुकानात जी ऐकता हास्यवदन करीती झाले दया घन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलिमा आपुल्या हाती भले बंकट लालासी बोलले काडी एक वरती धरा बंकट म्हणे गुरुराया थोडे थांब परम सदा विस्तव देतो करून या काडी घासून आता मी काडी घासल्या वाचून कदान प्रकटे अग्नी म्हणून केली विनविनी मी मनास अना समर्था महाराज बोलले त्यावर उगीन करी तर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकट लाले पैसे केले नुसत्या एका काडीस धरिले चिलमीच्या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार एका तुम्ही सुरुवाती चतुर प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडी प्रतिविस्तवाचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी त्याचीच राहिली चिलिम तीही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधू तो उगीच नव्हे होता अंडमत आता सोनाराच्या घरात काय झाले ते का या अक्षय तृतीला मानविशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदीला महत्व लिंब फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो ऐसा प्रकार घटित घडून आला ते एखाद्या चिंचवण्या माजारी आळ्या दिसल्या नानावरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना
लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून होणार बसला दोतन कारण काही संमदेना. चिंचवण्याच्या संगे भले अवघ्याने वाया गेले मग त्या कोडे उमगले. ऐसे व्हाया मीच कारण मीन साधूशी विस्तव दिला त्याचा प्रत्यय काळाला गजाननाची अगदिला मीन तशीच झाली. गजानन जाणवी नीर मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले. दीर्घालज्ञ गजानन मी त्या मानिले. वेळा पूर्ण कल्पदुर्गाननी बाबुळ मांडली. गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्य जाणी मी ढोंगी मानिला. हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार मी भार भूत साचार. जन्म पावलो भूमीवर द्वैपायांचा पशून. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी जळती झाली. सुयोगाची दवडलेली वेळ आलेली म्याकडे. काही असो आता जाऊ समर्थाचे पाय पाहू. पदी त्याच्या अरण्य होऊ क्षमामंतची मागावया. ऐसा विचार करूनी सवे घेऊनी चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला. पहाट्या चिंचवण्याला आता किडे पडले बहु. मानसे उठले उपोषित तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य माझा मीच कारण असते. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. ओरे मागत असता भला समर्थाच्या चिलमिस्तव. त्याचेच हे आहे फळ चिंचवणे असले सकळ. ते एकूण बंकट लाल बोरू लागला. येणे रीती तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून ते नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती रेखा मग चिंचोके कसे. जी मी चिंच फोडली ती चित्रपले अजून पडली चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्या पहा चला. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रतिभला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थाच्या. क्षमामन तुझी मागे नाना भावे करू नये. साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्था पुढे भीतीभीत जानकीराम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेशी समर्था. आणि म्हणाला दया घना तुला येऊ माझी करुणा. मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली. माझे अपराध रूपी अवघे द्रोण. जाळी कृपा कुशाने करुण. समर्था आज पासून मी ना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहे सवारी आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोटे न सांगितले बरं. तुझी चिंचवणी आहे मधुर किडी न पडले त्यामध्ये. हे एकदा अवघ्यांनी पाहिलेली चिंचवणी पहिला प्रकार मावळून गेला होता ते दवा. अवघ्या प्रति आश्चर्य झाले. समर्थाचे महत्व कळे हा म्हणत बसले होत त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी हीच मात हीच निघू लागली. सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकावया कवनाते. चंदुमुखीना नावाचा गृहस्थ होता एक शेगावचा निस्सिम भक्त समर्थाचा. त्याची कथा ऐकावी. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले बसत. भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी अंबिका पते कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालिती वारा समर्थ कारणे. कोणी वाटिती खडी साखर. कोणी गळ्यात हार घालिती हार. कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूच्या. तरी महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला. दोन कानोले उतरंडीला आहेत तुझ्या ते आनंदा. चंदू बोले कर जोडून आता कानोले कोठून. इच्छा असल्या तळून ताजे अनुदेव गुरुराया. तरी महाराज बदले वाचे नाही कारण जाता ज्याचे पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानोले मज खावया. जा वेळ करू नको. उगीच सबब सांगू नको. गुरुपाशी बोलू नको. खोट्या वेळा इतकंच त्या मुखीने चंदप्रती लोक अवघे बोलती जाये. पाहून शीघ्रगती खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला. कांतेस पुसू लागला. दोन कानमध्ये उतरून दिला आहेत काय रंभोरू. तय बोले अंगना होऊन गेला 1 महिना. आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीयाच्या दिवशी भले कानवले मी पतिराया केले. ते नाता राहिले संपूर्ण गेले त्याच दिसती. मर्जी असल्या नवे करी ते समर्थास्तव तळून देते. ही पहा मी ठेवते कडे नाता चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभरा सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्याची. चंदू बोले त्यावरी दाजे नको सुंदरी. जेतू उतरणी माघारी दोन ठेविले तेच ते. समर्थानी ऐसे जे कथिले तेच मी तुझं निवेदिले. आठवण करून चांगले पहा काही येदवा. ऐसे कथा पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागली. शोधन कानावले असते चिंता तरी. कानवाल्यांचा शोध करिता आठवण झाली तत्वता अवघड मध्ये थांबा नाथा सत्य गिरा समर्थाची. 2 कानवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले. त्याचे समर्थ स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजलागी. त्याच महिना होऊन गेला असेल बुरसा बरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील मात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली उत्कंठ सर्व धुंडाळली कानवले.
ते ठेवलेली गळशी होती खापराची. आत जे पाहिले न्याळून तो दृष्टी पडले तिच्या 2 कानवले जे सुपरव गेले होते तोडके. बुरसामुळीच नाही आला होते त्या कानवल्याला पट्टा संतवाणीला नाही लागला कधी जोगी. कानवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले म्हणत होते साधू गजानन महासमर्थ सिद्ध योगी. चंदू कानवले घेऊन आला समर्थासी अर्पिता झाला लोक करती आश्चर्याला त्याच्या होती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असते त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान असे अवघे कळत असते. चंदूच्या त्या कालवऱ्याशी सेविती झाले पुनिराशी रामशबरीच्या पोराशी जेवी झाला बक्षिता. शेगावच्या दक्षिणेशी चिंचोली गाव परीसी तेथील रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवयव झाले क्षीणभार तरुणपणी संसार हीच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवी जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले कांतापुत्र मरून गेले म्हणून व्यक्त झाले मनतयाचे संसारी. जी का होतीचीच वस्तुती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देव देवा. म्या हा तुम्हीचा संसार केला तो आता अवघानी मला आठवले नाही कधी तुला एक क्षणही दिन बघू. आता माझा वाली कोण दीनदयाळ तुझ वाचून माझे अरुण रुदन तुझविन कोण तेव्हा ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरुणी बैसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्यात त्यागुण वदिनी वदे नारायण खंडन पडे तयाला ऐशा परी गेला दिवस परिणामी उठला. तरी महाराज उठले तयाला हे करणे उचित नसे हेची हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण प्राण देहाती सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी मातांपरी करीसी नारी अरे वेळ गेल्यावर नाही उपयोगी साधनांचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर खूप करणे निरर्थक. ज्या कन्यापुत्रासाठी तू केली साठाटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ही फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देह हा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणा. तेन माधवे ऐकले हट्टासी न सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगाव चाकुल करणी करू लागला म्हणून भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका तेही. म्हणणे माधवाला नाही पडले तसाच बसला समर्थाच्या सनी त्याला नाही नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 परतवे अग्रंबिले अंबर निशी जातो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी असभास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक केलवलाई स्वामी गजाननी. रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर हा पसरून माधवावर धावून आला भक्षावया ते माधव पळाला घेऊन आपला जीव भरा धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटेने वाचीशी ऐशी पाहुणे स्थितीची समर्थ धरले सौम्य रूपा आणि बोलले गरजून हेच का तुझे दीट परंतु काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुनक दाखवली पुढची स्थिती जाणविली येथे पळाव्या नाही उरली यमलोकाता जागा तुला. माधव ऐसे एकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणा प्रथम महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाबिले येते आता या लेकरा ते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुअशी बरी त्या जाळाने तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृतपत्री होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत बेटी ज्याला होते यमलोकनाथयासी. ऐसे एकदा भाषण समर्थ केले हास्यवदन महापतिता भावन साधूच एक करीती. श्रीमन्ना नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आलं तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आशा आहे तुला सा किती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुळया नको मला आयुष्य सदया उकटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गो नको. तथाच तू ऐसे महाराज बदले जे तू जे मागसी मी तेनी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्यावर न्यावाचा नाही माझी समर्थ. हे लोकीचे देह भान माधवांचे निवारे जाण कित्येक बोलू लागले जन उपवासी फिरले मस्तक म्हणून वेळीचार करी जनकल्पना नारापरी उठती झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसन समर्थासनित झाले जाणं चुकले त्याचे जन्म मरण जगजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थाची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागारी ते करावा वेद श्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय. पन्ने पेढीवर पीक हवा भिजल्या डाळीस मीठ लावा 1-1 रुपया तू द्यावा धनपाठी ब्राह्मणा. ते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनू लागले ऐसे वैदिक नाही उरले आवडता या आपल्या शेगावी. सांगायला तो खर्च करू परत परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय याचे नसे. महाराज म्हणाले या त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता 100 रुपये झाले जमा.
सामान सर्वांनी चंदनाचे उठणे केले. आत केशर कालविले तैसा आणखी कापूर 2 प्रहरचे समायला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला जाणत होते उदो. हातात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारांनी. संतांच्या जय म्हणी ते पूर्वी रवानात कमी न पडे किंचित तैसा प्रभाव संतांचा बंकटला आला. प्रतिवर्षी व्रत हे चालवे अति हर्षी अजून परिचय गावाची वंशजाचे करीते होई. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकाशी दाव पत विमलशा भक्ती भक्तिता श्री हरिहरा अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोत्तराय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.